हे हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता सकाळ झालेली आहे आणि माझं डेलीचं रुटीन स्टार्ट होत आहे आणि बाकीचे सगळे मेंबर उठलेले आहेत घरातले. ते त्यांचं काम करतात, मी माझं काम स्टार्ट करते. तर चला पहिला आपण सुरुवात करूया देवाच्या पूजेपासून. त्याच्यानंतर मग आपलं चहा नाश्ता होणार आणि मग डेलीची काम. आता देवाची पूजा झालेली आहे. आता वळते किचन कडे आणि सर्वात पहिला आमच्या गॅसवरती चढतो चहा. आता चहा बनवते आणि आम्ही सगळे मिळून आज चहा पिणार आहे. कारण तनूला आज सुट्टी आहे एक्झामला. आता एकच तिचा पेपर बाकी आहे. एक्झाम मंगळवारी आहे, तर 2 दिवस तिला सुट्टी आहे, आराम आहे. आणि एक्झाम तो कम्प्युटरचा, त्यामुळे तिचा सगळा अभ्यास झालेला आहे. ती कालच आल्याच्या नंतर सगळं केलेलं आहे. तर आज सगळेजण आरामशीर उठले. मीही आज थोडं लेट उठली आणि सगळं काम आता सुरळीत हळूहळू व्हायचं आहे. तर आता ठेवते चहा पिणार आम्ही सगळेजण आणि त्याच्यानंतर रुटीन चालू होणार. मग कसं करायचं, भाजी, जेवण, आधी कपडे कसं मॅनेज करता येईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. तर चला आपण त्याला चहा घेऊया.
थोडी चाय आहे ना ती तुझी आहे, थोडीशी जी चाय आहे ना ती तुझी आहे. सो आता झाला आहे नाश्ता टाइम. चला नाश्ता करते आणि बाकीची कामं तर आहेच आपली वाट बघताय. अक्षू आता जेवणाचं काम झालेलं आहे. आता सगळं हे बेडरूम वगैरे आवरून घेते, लादी पुसून घेते आणि मग आज मला कपाटं लावायची आहेत आणि आज दोन कपाटं लावायची आहेत. शक्यतो आज मी फक्त तक्षूचं आणि प्रल्हादचं कपाट लावून घेणार आहे आणि मोहनचं कपाट मी उद्या लावणार आहे. तर बरेच दिवस झाले कपाटाला हात लागला नाही आहे. महिन्यातून एकदाच हात लागतो माझा, कारण किती लावला ना तरी तो अस्ताव्यस्त होतात पूर्ण. त्यामुळे मग मला महिन्यातून एकदा हात लावावाच लागतो कपाटाला. तर आज आपण घ्यायचं कपाट करायला, पण त्या अगोदर पटकन लादी वगैरे सगळं करून घेऊया, फरशी पुसून घेऊया आणि त्यानंतर मग कपाटाकडे वळूया. जेवण सगळं झालेलं आहे, फक्त आता या लोकांना मुलांना जेवण घालून मग मी कपाटाचं काम करते. तर पटापट काम करून घेते.
घड्या मारू दे. हे तक्षुचं सूट घेतलं होतं आम्ही. बघा कसं आहे सूट, छोटंसं घालायचं. ओके, चला बसा खाली. खाली बसा, मम्माला काम करू दे. खाली बसा, मम्माला काम करू दे. हे नवीन नवीन कपडे पण वरती ठेवू. ओके, हे नवीन कपडे तक्षुचे जे नवीन कपडे बाहेर जायचे ते मी वरती ठेवते. डेली वेअरचे ते मी खाली ठेवते. तर रोज घाई गडबडीमध्ये मी काय करते, सुकलेले कपडे पटकन जाऊन घुसळून टाकते. आणि काय होतं ते बघा असं घसडी जमा होते. त्यामुळे हे नवीन कपडे आता मी वेगळे ठेवणार आहे. आणि डेली वेअरचे जे नको आहेत कपडे तेही मी काढणार आहे आता. तर आता पटापटा लावून घेऊया, बोलण्यात वेळ नको घालूया. सरळ सगळे नवीनच येतील, जास्त यूजच नाही केले त्यांनी. हार्डली 1-2 वेळाच घातलेले आहेत सणासुदीला, नाहीतर नाही. घडे आहेत म्हणून मी तसेच ठेवते, काय एक कृष्णाचं घेतलं होतं गोकुळाष्टमीला, त्याला घातला पण होता, त्याचा फोटो पण काढला त्याच्यावरती. थांब थांब थांब. हा तक्षूच आहे. ओके, तक्षू सरक तिथून. इकडे हो, पहिले इकडे हो. घालूया घालूया, आता नाही घालायचं. हा पण किती सुंदर आहे तक्षूच्या माझ्या छोट्याशा. हो बेटा, आपण किती छान आहे ना तक्षूच्या माझ्या. छान छान आहेत कपडे माझ्या तक्षूकडे, है ना तक्षू? हो हो, तक्षू सगळं तक्षूच आहे. ओके, तक्षूचं सगळं. ओके, सरक तुम्हाला, आम्हाला दिसत नाही बेटा अंधार. हा हा, तक्षूच आहे. ओके, हो हो बाळा, हा सदरालेना डेलीला वेअरला यूज करतो आता. हो हो, तक्षूच आहे. हा एक पिवळा मस्त कुर्ता आहे, मला लय आवडला हा. हा माझ्या ताईने घेतला होता त्याला बर्थडेला. हा पण तो खूप छान दिसतो. येल्लो कलर त्याला खूप सुंदर वाटतो. तर हा मला वाटतं 2-3दा त्यांनी घातला होता, छान वाटतो हा पण. कृष्णाचेच कपडे, धोतर आहे छोटंसं. खूप कपडे आहेत त्याचे, पण वेअर करत नाही. हे बघा, किती सुंदर सुंदर कृष्णाचे कपडे घेतले त्याला. तक्षूचे कपडे आहेत माझ्या. ओके,
सगळे नवीन कपडे लावलेले असतात. हे बाहेर यायचे कपडे आहेत, हे पण तेच आहेत. हे नॉर्मल आहेत, नॉर्मल वेअरचे. इकडे जवळपास जाण्यासाठी हे फुल पॅन्टी आहेत त्याच्या. इथे एक्स्ट्रा त्याचे टॉवेल्स आहेत, हे टॉवेल्स आहेत. ह्याच्यामध्ये त्याच्या विंटरमध्ये टोप्या ज्या लागतात त्या ठेवलेल्या सगळ्या. ते एका बॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे, म्हणजे काही इकडे तिकडे हरवत नाही, त्यामुळे अशा बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. बाकी सगळे टॉवेल्स आहेत त्याचे हे. आणि इथे त्याचे डेली वेअरचे कपडे आहेत, जे घालतो तो डेली वेअर आंघोळ केल्याच्या नंतर. इथे पण डेली वेअरच्या पॅन्टी आहेत त्याच्या लॉंगमध्ये, आणि या हाफ पॅन्टी आहेत. तर अशा प्रकारे तक्षूचा दोन्ही खण लावून झालेले आहे. आता आपल्याला लावायचे आहेत वरचे खण, जे आहेत प्रल्हादचे. तर चला पटकन आता ते पण खण लावून घेऊया आपण. कपडे एवढे पडलेत ना, तरी बोलत कपडे नाही, भरपूर कपडे आहे. आणि आता मला ठेवायला जागा नाही, एवढे कपडे झालेले. कुठे ठेवू एवढे कपडे? पाहू शकतो तुम्ही एवढे कपडे. एवढे कपडे कुठे ठेवणार मी एका या एवढ्या 2 छोट्या छोट्या खणामध्ये? पॉसिबल नाहीये मला ठेवणं. तरी पण आता सुरुवात करते. जेवढे राहतात तेवढे ठेवते कपडे, नाही तर मग मला खालीच ठेवावं लागणार आहे. पण बाहेर लटकते. सुरुवात करूया आपण. त्याला नवीन कपडे वरती टाकून घेते, जीन्स वरती लावले सगळं. नवीन ते आहेत बाहेर यायचे टाकून. अशा प्रकारे माझा कपाट लावून झालेला आहे. आज एक कपाट लावून झालेला आहे. आता अजून एक लावायचा आहे, तो आता उद्या किंवा परवा कधी टाइम भेटला तेव्हा लावून देणार आहे. पण आज तक्षुता आणि प्रल्हादचं कपाट लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कपाट लावू शकता तुमच्या घरामध्ये, कारण किती लावलं तरी परत ते बिघडणारच आहे. त्यामुळे जसा टाइम भेटेल तसं लावून घ्या.